अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत। हाके आणि वाघमारे यांनी जे प्रमुख मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याच्यामधला पहिला मुद्दा तो म्हणजे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण जे आहे ते मराठा समाजाला दिलं जावं। मात्र त्यासोबतच हाकेंनी जो एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे ते असं म्हणतायत की जरांगे असं म्हणतायत की आता आम्ही ओबीसी मध्ये आहोत, तर सरकार म्हणतंय की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आमचा पुरेपूर प्रयत्न आहे। मग खरं कोण बोलतंय असा सवाल हाकेंकडून उपस्थित करण्यात आलेला होता आणि त्याच्यानंतर सरकारकडून जी पावलं जी उचलण्यात आली, शिष्टमंडळ हाके यांच्या भेटीसाठी जे आहे ते पोहोचलेलं होतं। काल महत्त्वपूर्ण बैठक झाली। आज शिष्टमंडळ जो आहे तो पूर्णपणे तपशीलवार माहिती हाके आणि वाघमारे यांना देणार आहेत। त्याच्यामुळे आज नेमकं काय होतं, या भेटीमध्ये नेमकं काय होतं, उपोषण असं सुरू राहणार की आणखीन काही याच्यावर तोडगा निघणार हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे। सरकारचं शिष्टमंडळ ओबीसी उपोषण करताना आज भेटणार आहे। मनधरणी त्यांची करण्यात यशस्वी हे शिष्टमंडळ ठरतंय का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। तर आताच्या घडीची महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय, सरकारचं शिष्टमंडळ छत्रपती संभाजीनगर विमानतळावर पोहोचलेलं आहे। तासाभरातच वडीगोद्री या ठिकाणी जात हाके आणि वाघमारे यांची भेट त्यांच्याकडून घेतली जाईल। नक्कीच त्याच्यामुळे ओबीसी उपोषणकर्त्यांच्या ज्या प्रमुख 3 मागण्या आहेत त्या 3 मागण्यांवर आता शिष्टमंडळ नेमकी काय भूमिका घेत आहेत, त्या 3 मागण्यांच्या संदर्भात काही समाधानकारक उत्तरं दिली जात आहेत का ते बघणं महत्त्वाचं आहे। पहिली मागणी म्हणजे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे लेखी आश्वासन आम्हाला द्या अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे। दुसरी मागणी म्हणजे कुणबी नोंदी रद्द करा अशी महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली आहे, ज्यावरती मनोज जरांगे पाटील यांनी आक्षेपही घेतलेला आहे। आणि तिसरी मागणी म्हणजे सगळे सोयऱ्यांच्या बाबतीतली भूमिका सरकारनं स्पष्ट करावी आणि ती देखील लेखी द्यावी अशी मागणी आता ओबीसी उपोषणकर्त्यांकडून करण्यात आली आहे। त्यामुळे थोड्याच वेळात म्हणजे साधारणतः तासाभराच्या कालावधीत सरकारचं शिष्टमंडळ छत्रपती संभाजीनगर विमानतळावरनं निघेल आणि त्यानंतर वडीगोद्रीत पोहोचेल। सरकारचं शिष्टमंडळ उपोषणकर्त्यांची भेट घेणार आहे। कोण कोण आहे शिष्टमंडळात ते आपण बघतोय। छगन भुजबळ आहेत, उदय सामंत आहेत, गिरीश महाजन, अतुल सावे हे या शिष्टमंडळात आहेत। पुण्यात मंगेश ससाणेंचं उपोषण सुरू आहे, त्यांची देखील हे शिष्टमंडळ भेट घेणार आहे। तर वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंचं उपोषण सुरू आहे, त्यांची आधी भेट घेतली जाईल। या शिष्टमंडळामधलं पुढचं नाव आहे ते म्हणजे गोपीचंद पडळकर यांचं। संदीपान भुमरे, धनंजय मुंडे हे नेते सुद्धा या शिष्टमंडळामध्ये आहेत आणि कालच्या बैठकीसाठी नेते मंडळी जे आहे ते उपस्थित होते। ओबीसी समाजाचे हे नेते आणि या बैठकीमध्ये त्यांनी काही मुद्दे सुद्धा मांडलेले आहेत। छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका जी आहे ती कालच्या बैठकीमध्ये मांडलेली होती आणि आता सरकारचं शिष्टमंडळ उपोषणकर्त्यांची भेट घेणार आहेत। 2 ठिकाणी उपोषण सध्या सुरू आहे। एकीकडे पुण्यामध्ये मंगेश ससाणे यांचं उपोषण सुरू आहे, तर वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं गेल्या 10 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। तर सुरुवातीला शिष्टमंडळ जे आहे ते वडीगोद्रीमध्ये जात लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेणार आहेत आणि संपूर्ण तपशीलवार माहिती त्यांना दिली जाईल आणि त्याच्यानंतर पुण्यामध्ये ससाणे यांची भेट जी आहे ती घेतली जाणार आहे। जवळपास संध्याकाळच्या सुमारास ससाणे यांची भेट जी आहे ती शिष्टमंडळाकडून घेतली जाणार आहे। त्याच्यामुळे सुरुवातीला वडीगोद्री आणि त्याच्यानंतर पुण्यामध्ये शिष्टमंडळ जाईल। हाके आणि वाघमारेंना भेटण्याआधी विमानतळावर सध्या आता बैठक सुरू झालेली आहे अशी माहिती मिळते। शिष्टमंडळाची बैठकीमध्ये महत्त्वाची चर्चा सुरू आहे। तर छत्रपती संभाजीनगर विमानतळावर सुद्धा खलबतं सुरू झालेली आहेत।